नाचत नाचत म्हणेल वासुदेव, दान पावल देवा, दान पावल. भल्या पाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. भल्या पाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. बोले विठ्ठल विठ्ठल हरी, बोले वासुदेव वासुदेव हरी, बोले विठ्ठल विठ्ठल हरी. भल्या पाट रामाच्या पारी आला वासुदेव हो दारी. शंभो शिव शंकर हर हर महादेव. राम पारमंदी आला वासुदेव टाळ वाजे चुन चुन. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. साधू संत विचारवंत होऊन गेले भारती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. ज्ञानदेवाने रेड्यामध्ये देवकी हो पाहिला. पाषाणाचा देव नामदेवा संगे देवला. आज मी इथं मुद्दामून आलोय. माझं येण्याचं कारण आहे, प्रत्येकाच्या जीवनात जन्माला आल्यानंतर 3 प्रकारची महत्वाचे कर्जे असतात. त्यापैकी पहिलं कर्ज असतं ते म्हणजे आई वडिलांचं. आई वडिलांचं कर्ज त्यांची सेवा करून फेडायचं असतं, त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवून नव्हे. दुसरं कर्ज असतं ते म्हणजे गुरुजनांचं. ज्या गुरुजींनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला त्या गुरुजींचं कर्ज त्यांना गुरु दक्षिणा देऊन फेडायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं कर्ज म्हणजे तिसरं कर्ज. ज्या समाजात आपण जन्माला आलो, जो समाज आपल्या सुखदुःखात सहभागी होतो, त्या समाजाचा सामाजिक ऋण हे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. आणि तेच समाजाचं ऋण माझ्याही डोक्यावर आहे. म्हणून संतांनी मला पाठवलंय. राम प्रहरी वासुदेव हा करतो जनजागरण. भारत मातेच्या उदरी आलो कसं फेडू हे ऋण. भारत मातेच्या उदरी आलो कसं फेडू हे ऋण. अरे माझ्या भल्या माणसा, आज तू किती बदलला आहेस. पैशाच्या मागे लागून तू नाती गोती विसरून चालला आहेस. किती बदलला रे तू माणसा. नाती गोती माग बुडाला र पैसा. जिथं तिथं जातो लोभा उभा राहतो तुझा. जातीपाती रंगातही काढल्यास चुका. मुलीला जन्म घेऊ द्या, तिला शिकू द्या. मुलगी शिकली तरच समाजाची प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती होईल आणि आपल्या भारत मातेची प्रगती होईल. दान पावल वासुदेवाला, ऐका हो ताई माझ्या वचनाला. भारत मातेचा संदेश तुम्हाला, शिकून करा मोठ पोरीला. अंधश्रद्धेला बळी पडू नका, विज्ञानावर विश्वास ठेवा. आलं विज्ञानाचं वार, नका गाफील राहू पर. नव प्रश्नांचं काहूर रोज येतंय कानावर. शाही राजा वासुदेव हा करतो जनजागरण. भारत मातेच्या उदरी आलो कसं फेडू हे ऋण. भारत मातेच्या उदरी आलो कसं फेडू हे ऋण. भारत मातेच्या उदरी आलो कसं फेडू हे ऋण. धन्यवाद.